लवकर वीर्यस्खलन का होतं हा प्रश्न आज लाखो पुरुषांना आतून अस्वस्थ करतो. पण त्यावर उघडपणे बोलायला अजूनही समाज घाबरतो. अनेक पुरुषांना वाटतं की हा त्यांचा वैयक्तिक दोष आहे, कमजोरी आहे किंवा पुरुषार्थ कमी असल्याचं लक्षण आहे. पण सत्य असं आहे की लवकर वीर्यस्खलन म्हणजे प्रीमेच्युअर इजॅक्युलेशन ही एक अतिशय सामान्य शारीरिक मानसिक समस्या आहे. आणि यामागची कारणं केवळ शरीरापुरती मर्यादित नसून मन, सवयी, अनुभव, ताणतणाव, भीती आणि माहितीच्या अभावाशी थेट जोडलेली आहेत. अनेक पुरुष आयुष्यभर हा त्रास सहन करतात. नात्यात तणाव वाढतो, आत्मविश्वास ढासळतो. पण योग्य माहिती आणि समज मिळाल्यास ही समस्या मोठ्या प्रमाणात नियंत्रणात आणता येते हे फार कमी लोकांना माहीत असतं. लवकर वीर्यस्खलन म्हणजे नेमकं काय हे आधी समजून घेणं गरजेचं आहे. काही पुरुषांना वाटतं की 2 ते 3 मिनिटात वीर्यस्खलन झालं म्हणजे आपण आजारी आहोत. पण वैद्यकीय दृष्टीने जर पुरुष स्वतःच्या किंवा जोडीदाराच्या इच्छेपेक्षा खूप लवकर, वारंवार आणि नियंत्रणाशिवाय वीर्यस्खलन करत असेल आणि त्यामुळे मानसिक त्रास होत असेल तरच त्याला समस्या मानली जाते. इथे वेळेपेक्षा नियंत्रण जास्त महत्त्वाचं आहे. अनेक पुरुष 5 ते 7 मिनिटं टिकतात पण त्यांना नियंत्रण नसतं, तर काही कमी वेळ टिकतात पण समाधान मिळतं. त्यामुळे तुलना करण्यापेक्षा स्वतःचं शरीर समजून घेणं जास्त गरजेचं आहे. लवकर वीर्यस्खलनाचं सर्वात मोठं कारण म्हणजे मानसिक घटक. पहिल्यांदा सेक्सचा अनुभव, भीती, घाई, पकडले जाण्याची भीती, चुकीची माहिती किंवा लवकर संपवायचं अशी सवय लहान वयात लागते. किशोर वयात अनेक मुलं घाईघाईत, ताणात, लपून छपून अनुभव घेतात. त्यावेळी मेंदूला एकच संदेश मिळतो, लवकर संपवायचं. ही सवय हळूहळू मेंदूत पक्की बसते आणि लग्नानंतर किंवा नियमित नात्यातही मेंदू तोच सिग्नल देत राहतो. म्हणजे समस्या लिंगात नसून मेंदूत असते. दुसरं मोठं कारण म्हणजे परफॉर्मन्स अँक्झायटी, म्हणजेच मी टिकेन का, माझी बायको समाधानी होईल का, मी कमी पडतोय का, अशा सततच्या विचारांमुळे शरीर रिलॅक्स होत नाही. सेक्स ही नैसर्गिक प्रक्रिया असली तरी ती पूर्णपणे रिलॅक्स अवस्थेतच चांगली घडते. जेव्हा मेंदू सतत ताणात असतो तेव्हा शरीर लगेच प्रतिक्रिया देतं आणि वीर्यस्खलन लवकर होतं. अनेक पुरुष पहिल्या काही सेकंदातच इतके तणावात असतात की त्यांना स्वतःच्या श्वासाकडेही लक्ष नसतं. हॉर्मोन्सचा असंतुलन हे देखील एक कारण असू शकतं. टेस्टोस्टेरॉन, सेरोटोनिन, डोपामिन यांसारख्या रसायनांचा मेंदूत समतोल बिघडला तर नियंत्रण कमी होतं. विशेषतः सेरोटोनिन कमी असल्यास वीर्यस्खलन लवकर होण्याची शक्यता वाढते. याच कारणामुळे काही वेळा डॉक्टर अँटीडिप्रेसंट वर्गातील औषधं कमी डोसमध्ये देतात कारण ती सेरोटोनिन वाढवतात. पण स्वतःहून औषध घेणं हा मोठा धोका असतो. शारीरिक कारणांकडे पाहिलं तर काही पुरुषांमध्ये लिंगाची संवेदनशीलता जास्त असते. थोडासा स्पर्श झाला तरी मेंदूला तीव्र उत्तेजना मिळते. यामागे जनुकीय कारणं, त्वचेची रचना किंवा आधीच्या सवयी कारणीभूत असू शकतात. याशिवाय प्रोस्टेटशी संबंधित समस्या, युरिन इन्फेक्शन, थायरॉईडचा त्रास, मधुमेह किंवा नर्व्ह सिस्टीमशी संबंधित आजार असतील तर त्याचा परिणाम नियंत्रणावर होऊ शकतो. एक महत्त्वाचं पण दुर्लक्षित कारण म्हणजे अश्लील व्हिडिओंचा अतिवापर. सतत जलद, अतिरंजित दृश्य पाहिल्यामुळे मेंदूला पटकन उत्तेजित होण्याची सवय लागते. रिअल लाईफमधील स्पर्श, वेळ, संवाद या गोष्टींना मेंदू कमी प्रतिसाद देतो आणि अचानक तीव्र उत्तेजनेवर लगेच प्रतिक्रिया देतो. त्यामुळे वास्तविक नात्यात टिकणं कठीण जातं. लवकर वीर्यस्खलनाचा परिणाम केवळ बेडरूम पुरता मर्यादित राहत नाही. अनेक पुरुषांमध्ये आत्मविश्वास कमी होतो, चिडचिड वाढते, बायकोशी संवाद कमी होतो आणि हळूहळू दोघांमध्ये अंतर वाढतं. काही स्त्रिया समजून घेतात पण काही वेळा गैरसमज निर्माण होतात. त्यांना माझी इच्छा नाही, ते मला वेळ देत नाहीत, अशा भावना तयार होतात. त्यामुळे ही समस्या दोघांनी मिळून समजून घेणं खूप गरजेचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, हे सुधारता येतं का? उत्तर आहे हो, नक्कीच.
पण त्यासाठी आधी मनातली भीती काढून टाकावी लागते. लवकर वीर्यस्खलन म्हणजे आयुष्यभराचा शिक्का नाही. योग्य माहिती, सराव आणि जीवनशैलीत बदल केल्यास मोठ्या प्रमाणात फरक पडतो. सर्वात आधी श्वासावर नियंत्रण शिकणं आवश्यक आहे. सेक्स दरम्यान श्वास रोखून धरण्याची सवय अनेक पुरुषांना असते, ज्यामुळे उत्तेजना झपाट्याने वाढते. खोल, संथ श्वास घेतल्याने मेंदू शांत राहतो आणि नियंत्रण वाढतं. दुसरं म्हणजे शरीराच्या सिग्नल्स ओळखणं. वीर्यस्खलनाच्या अगदी आधी शरीर काही संकेत देतं. स्नायू ताणले जाणे, श्वास वेगवान होणे, एक विशिष्ट दाब जाणवणे. हे संकेत ओळखायला शिकल्यास त्या क्षणी थोडा ब्रेक घेणं, स्थिती बदलणं किंवा लक्ष दुसरीकडे वळवणं उपयोगी ठरतं. यालाच स्टार्ट स्टॉप तंत्र म्हणतात, जे अनेक तज्ज्ञ सुचवतात. तिसरं म्हणजे संवाद. बायकोशी किंवा जोडीदाराशी मोकळेपणाने बोलणं फार महत्त्वाचं आहे. ही समस्या लपवली तर ताण मारतो, पण समजावून सांगितली तर सहकार्य मिळू शकतं. सेक्स म्हणजे केवळ एक कृती नाही, तर जवळीक, संवाद आणि समज यांचा मिलाफ आहे. फक्त शेवटावर लक्ष केंद्रित न करता संपूर्ण अनुभवावर लक्ष दिल्यास दडपण कमी होतं. जीवनशैलीत बदल हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. पुरेशी झोप, नियमित व्यायाम, वजन नियंत्रण, दारू सिगरेट कमी करणं आणि सततचा ताण कमी करणं याचा थेट परिणाम लैंगिक आरोग्यावर होतो. योग, ध्यान आणि केगल व्यायाम यामुळे स्नायूंवर नियंत्रण वाढतं, जे लवकर वीर्यस्खलनावर उपयोगी ठरू शकतं. शेवटी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. इंटरनेटवर मिळणाऱ्या जादुई गोळ्या, तेलं किंवा 3 दिवसात कायमचा इलाज अशा दाव्यांपासून दूर राहा. हे फक्त फसवणूक असते आणि अनेक वेळा शरीराला नुकसान पोहोचवू शकते. जर समस्या जास्त काळ टिकत असेल तर लाज न बाळगता योग्य डॉक्टर किंवा सेक्सोलॉजिस्टचा सल्ला घ्या. डॉक्टरांकडे जाणं म्हणजे कमजोरी नाही, तर जबाबदारीची निशाणी आहे. लवकर वीर्यस्खलन ही समस्या आहे, पण ती आयुष्य संपवणारी नाही. योग्य माहिती, संयम, सराव आणि समजूतदारपणा असेल तर या समस्येवर नक्कीच मात करता येते. स्वतःला कमी लेखू नका, तुलना करू नका आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शरीर आणि मन दोन्ही समजून घ्या. कारण खरी ताकद ही नियंत्रणात असते, घाईत नाही. आता या सगळ्या माहितीच्या शेवटी एक गोष्ट मनापासून समजून घ्या. लवकर वीर्यस्खलन ही समस्या आहे, पण ती तुमची ओळख नाही. तुम्ही फक्त बेडरूममधल्या एका क्षणावरून स्वतःची किंमत ठरवू नका. पुरुषत्व म्हणजे किती वेळ टिकतो हे नाही, तर स्वतःवर नियंत्रण, समजूतदारपणा आणि जोडीदाराच्या भावनांची कदर करणं हे आहे. अनेक पुरुष एका चुकीच्या अनुभवामुळे किंवा अपयशामुळे स्वतःला आयुष्यभर दोष देत राहतात. पण खरं सांगायचं तर शरीर शिकण्याच्या प्रक्रियेतून जात असतं. जसं चालायला, सायकल चालवायला, गाडी चालवायला वेळ लागतो, तसंच नियंत्रण शिकायलाही वेळ लागतो. तुमचं शरीर तुमचा शत्रू नाही. ते तुमच्याशी बोलत असतं, फक्त आपण ऐकत नाही. घाई, ताण, भीती आणि तुलना यामुळे आपण त्या संकेतांकडे दुर्लक्ष करतो. माझ्याकडे कमी वेळ आहे, मला सिद्ध करायचं आहे. ती काय विचार करेल? या विचारांनी मेंदू इतका व्यापलेला असतो की शरीर नैसर्गिकरित्या प्रतिक्रिया देतं. पण ज्या दिवशी तुम्ही स्वतःवरचा दबाव कमी कराल, त्या दिवशी अर्धी समस्या आपोआप कमी होईल. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. स्त्रियांना केवळ शेवट महत्त्वाचा नसतो, तर संपूर्ण प्रवास महत्त्वाचा असतो. संवाद, स्पर्श, वेळ, सुरक्षिततेची भावना आणि समज हे सगळं मिळून जवळीक तयार होते. जर तुम्ही फक्त किती वेळ टिकतो यावर लक्ष दिलं तर तुम्ही जवळीकीचा खरा अर्थच गमावता. पण जेव्हा तुम्ही उपस्थित राहता, लक्ष देता आणि जोडीदाराशी जोडलेले राहता, तेव्हा काही मिनिटांचं गणित आपोआप बदलतं. आज अनेक पुरुष शांतपणे हा त्रास सहन करत आहेत, कारण त्यांना वाटतं की यावर बोलणं लाजिरवाणं आहे. पण सत्य हे आहे की यावर बोलणं म्हणजे कमकुवतपणा नाही, तर परिपक्वतेचे लक्षण आहे. डॉक्टर,
तज्ज्ञ किंवा विश्वासू व्यक्तीशी संवाद साधल्याने समस्या कमी होत नाही, ती सुटायला सुरुवात होते. जखम लपवली तर ती वाढते, पण उघडी केली तर बरी होते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे धीर. आजच्या जगात सगळं पटकन हवं असतं, परिणाम, समाधान, उत्तर. पण शरीर आणि मन हळूहळू शिकतं. काही दिवसात, काही आठवड्यात बदल दिसतो, पण त्यासाठी सातत्य लागतं. 1-2 वेळा अपयश आलं म्हणून सगळं संपलं असं समजू नका. प्रत्येक प्रयत्न तुम्हाला तुमच्याच शरीराबद्दल थोडं जास्त शिकवतो. तुमची जीवनशैली हा सगळ्यात मोठा आधार आहे. तुम्ही जे खाताय, जितकी झोप घेताय, जसा ताण घेताय, ते सगळं थेट तुमच्या लैंगिक आरोग्यावर परिणाम करतं. शरीराला आदर दिलात तर शरीरही तुम्हाला साथ देतं. व्यायाम, चालणं, श्वसनावर लक्ष, स्क्रीन टाईम कमी करणं, या साध्या गोष्टींचा परिणाम फार खोल असतो. आणि हो, सोशल मीडियावर दिसणारं सगळं खरं नसतं. इतर लोक किती वेळ टिकतात, किती परफेक्ट दिसतात, हे सगळं एडिट केलेलं, बोललेलं किंवा खोटंही असू शकतं. स्वतःची तुलना इतरांशी करणं थांबवा. तुमचं शरीर वेगळं आहे, तुमचा वेग वेगळा आहे आणि तुमचा प्रवासही वेगळा आहे. जर आज तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असाल तर एक गोष्ट स्पष्ट आहे. तुम्ही बदलासाठी तयार आहात आणि बदलाची सुरुवात माहितीपासूनच होते. आज तुम्ही एक पाऊल पुढे टाकलं आहे. कदाचित उद्या अजून एक टाकाल. पण हळूहळू तुम्ही त्या ठिकाणी पोहोचाल जिथे तुम्हाला स्वतःवर विश्वास वाटेल. शेवटी एवढंच सांगू इच्छितो. समस्या तुमच्यात नाही, माहितीच्या अभावात आहे. योग्य माहिती, संयम आणि स्वतःवरचा विश्वास असेल तर लवकर वीर्यस्खलन तुमचं आयुष्य ठरवणार नाही. तुम्ही त्यावर नियंत्रण मिळवू शकता आणि अनेक पुरुष मिळवत आहेत. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर तो लाईक करा, कारण अशा विषयांवर बोलणं अजूनही गरजेचं आहे. हा व्हिडिओ शेअर करा. कदाचित एखाद्या व्यक्तीला यामुळे आत्मविश्वास मिळेल. आणि अशाच सत्य, वैज्ञानिक आणि समजून सांगणाऱ्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कारण ज्ञान लाजिरवाणं नसतं, अज्ञान असतं. तुमचा वेळ, तुमचं शरीर आणि तुमचं आयुष्य सगळं तुमच्याच हातात आहे. धन्यवाद.